Hello student, now we are studying the chart showing application of rule of debit and credit of difference account. How to prepare chart. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये 4 ट्रान्झॅक्शन अभ्यासलेले आहेत. आता त्याच्या पुढचा भाग आपण अभ्यासत आहोत. पहिला ट्रान्झॅक्शन स्टार्टेड बिझनेस with cash rupees 50,000 and machinery rupees 1 lakh. पहिल्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे थोडासा याच्यामध्ये वाढ केली. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 50,000 अँड मशिनरी रुपीज 1 lakh. की आपण इथे व्यवसाय चालू केलाय आणि व्यवसाय चालू करताना आपल्याकडे असलेली 50,000 रुपये कॅश बिझनेसमध्ये आपण आणली आहे. कॅश ही ऍसेट आहे, ही बिझनेसमध्ये कॅपिटल म्हणून आणली आहे. त्याचप्रमाणे started business with cash rupees 50,000 and machinery rupees 1 lakh by महेश. की महेशनं बिझनेस चालू केलाय आणि त्याने महेश म्हणजे थोडक्यात आपण असं गृहीत धरा की आपण 50,000 रुपये कॅश बिझनेसमध्ये ऍज अ कॅपिटल म्हणून आणली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याकडची 1 लाख रुपये किमतीची एक मशिनरी ही सुद्धा ऍसेट आहे, ही आपण कॅपिटल म्हणून व्यवसायामध्ये आणलेली आहे. आता हा ट्रान्झॅक्शन सोडवताना 2 ऍस्पेक्ट किंवा इफेक्ट. आता इथे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एका ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही 2 अकाउंट शोधलेली पाहिली. पण एका ट्रान्झॅक्शन मध्ये मिनिमम 2 अकाउंट असतात, मॅक्झिमम 3, 4, 5 कितीही अकाउंट असू शकतात. तसा हा थोडासा बदल इथे आपण केलाय. एक ऍसेट वाढवली आहे. आता इथे अकाउंट बघा आपण कोणती शोधायचे. एक आहे कॅश अकाउंट, त्यानंतर मशिनरी आणली आहे बिझनेसमध्ये, मशिनरी अकाउंट. त्यानंतर आता कॅश आणि मशिनरी ही बिझनेसमध्ये कॅपिटल म्हणून आणली आहे महेशने. म्हणजे तिसरं अकाउंट येणार महेश कॅपिटल अकाउंट. महेश कॅपिटल अकाउंट. आता आपल्याला इथे रूलचं ऍप्लिकेशन करायचंय पुढे. मग यासाठी अकाउंटचे टाईप शोधणं आवश्यक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स या भागामध्ये हे आपण शिकलेलो आहोत. आता कॅश हे करंट ऍसेट आहे. तर ऍसेट असेल तर ते रिअल अकाउंट असतात. इथे कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. मशिनरी फिक्स ऍसेट आहे, म्हणजे मशिनरी सुद्धा रिअल अकाउंट. त्यानंतर इथे आपण तिसरं अजून एक अकाउंट शोधलंय, महेश कॅपिटल अकाउंट. महेश ही एक व्यक्ती आहे, त्यानं बिझनेसमध्ये कॅपिटल आणलंय. महेश कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट. म्हणजे हे प्रोप्रायटर्स कॅपिटल अकाउंट झालं, पर्सनल अकाउंट. आता आपल्याला ऍस्पेक्ट बघायचे किंवा इफेक्ट बघायचे. आता कॅश अकाउंट व्यवसाय चालू करताना इथे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. की महेशने बिझनेस चालू करताना 50,000 रुपये रोख रक्कम आणली किंवा कॅश व्यवसायामध्ये आणली. म्हणजे इथे कॅश कम्स इन, कॅश कम्स इन टू द बिझनेस असंही म्हणता येईल आपल्याला. आता कॅश बिझनेस मध्ये आणली
रूल अप्लाय करायचा आहे. काय सांगितलंय आपल्याला? तर कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. इथे रूल अप्लाय करणार आपण डेबिट व्हॉट कम्स इन. त्यानंतर मशिनरी, रिअल अकाउंट. रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन. सेम रूल अप्लाय होणार इथे सुद्धा. म्हणजे मशिनरी ही सुद्धा महेशनं बिझनेसमध्ये आणलेली आहे. मशिनरी कम्स इन टू द बिझनेस. मशिनरी कम्स इन. मशिनरी सुद्धा बिझनेसमध्ये आणली आहे. मग रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन सेम येणार इथे. डेबिट व्हॉट कम्स इन. आता हे बिझनेस मध्ये कोणी आणलंय? तर महेशने आणलंय. ॲज अ कॅपिटल म्हणून आणलंय. पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. महेशने बिझनेस मध्ये आणलंय म्हणजे इथे महेश हा रिसिव्हर नाहीये, तर महेश हा गिव्हर आहे. व्यवसायाला दिले त्याने कॅश आणि मशिनरी. महेश इज गिव्हर. महेश इज गिव्हर. रूल आहे क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. आता शेवटी दोन कॉलम दिलेत अकाउंट आपल्याला. अकाउंट डेबिटेड, अकाउंट क्रेडिटेड. आता इथे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. आता कॅश कम्स इन, सो कॅश अकाउंट शुड बी डेबिटेड. की जे अकाउंट जे कम्स इन आहे रिअल अकाउंट मध्ये त्याला इफेक्ट आपल्याला द्यायचा, सॉरी ते अकाउंट आपल्याला डेबिट करायचं असतं. तर कॅश कम्स इन, सो कॅश अकाउंट शुड बी डेबिटेड. कॅश अकाउंट डेबिट द्यायचंय. त्यानंतर मशिनरी, रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, मशिनरी कम्स इन, सो मशिनरी अकाउंट शुड बी डेबिटेड. मशिनरी अकाउंट. देन महेश कॅपिटल अकाउंट, पर्सनल अकाउंट, क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर, महेश इज गिव्हर. महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड. महेश कॅपिटल अकाउंट टू बी क्रेडिटेड. या पद्धतीने आपला या चार्ट मधला हा पहिला ट्रान्झॅक्शन पूर्ण झाला. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही घरी होमवर्क म्हणून करताना इथे अजून काही बदल करू शकता. स्टार्टेड बिझनेस विथ मी कॅश आणि मशिनरी घेतलंय. तुम्ही इथे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, मशिनरी, बिल्डिंग, कॉम्प्युटर असं वाढवू शकता आणि याच पद्धतीने सराव करू शकता. तर दुसरा ट्रान्झॅक्शन, ओपनड करंट अकाउंट into Bank of India by depositing rupees 20,000. तर आपण बिझनेसमन आहोत, व्यावसायिक आहोत, त्यामुळे आपण बँकेमध्ये करंट अकाउंटच ओपन करतो. बँकेमध्ये करंट अकाउंटच ओपन करतो. व्यक्तिगत खातं स्वतःचं जेव्हा अकाउंट ओपन करायचं असेल तेव्हा सेव्हिंग अकाउंट ओपन करतो, पण व्यवसायाचं मात्र आपल्याला करंट अकाउंटच ओपन करावं लागतं, कारण त्या अकाउंट थ्रू आपले सगळे आर्थिक व्यवहार होत असतात. आता करंट अकाउंट बँक ऑफ इंडिया मध्ये ओपन केलंय आणि हे अकाउंट ओपन करताना बाय डिपॉझिटिंग रुपीज 20,000, 20,000 रुपये बँकेमध्ये भरले. म्हणजे इथे एक अकाउंट इन्व्हॉल्व असणार आहे
बँक ऑफ इंडिया अकाउंट. गडबडीत एखादा विद्यार्थी करंट अकाउंट म्हणून लिहून ठेवतो, असं अपेक्षित नाही आपल्याला. हा अकाउंटचा टाईप दिलाय तुम्हाला, जसं सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, तसं व्यवसायाचं खातं हे करंट अकाउंट असतं. पण बँक ऑफ इंडिया मध्ये ओपन केलंय त्यामुळे इथे बँक ऑफ इंडिया अकाउंट हा एक प्रकार घ्यायचा. आणि अकाउंट ओपन करताना कॅश डिपॉझिट केली आहे 20,000 बाय डिपॉझिटिंग ₹20,000. म्हणजे दुसरं अकाउंट आपल्याकडे येईल कॅश अकाउंट. तर बँक ऑफ इंडिया आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम व्यक्ती आहे थोडक्यात. याला आपण पर्सनल अकाउंट हा बँक ऑफ इंडियाचा टाईप आहे. कॅश इथे रिअल अकाउंट, करंट ॲसेट आहे त्यामुळे रिअल अकाउंट. आता कॅश अकाउंट हे अनेक ट्रान्झॅक्शन मध्ये येत असतं सातत्याने. रिअल अकाउंट तर आपल्याला ऍस्पेक्ट बघायचे याचे काय आहेत. आता बँक ऑफ इंडिया पर्सनल अकाउंट, आता रूल अप्लाय करताना पर्सनल अकाउंटचा रूल अप्लाय करायचा आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे भरले याचा अर्थ बँक ऑफ इंडिया ही रिसिव्हर आहे का गिव्हर आहे. म्हणजे बँक रिसिव्हर म्हणजे प्राप्तकर्ता. बँक ऑफ इंडियाला पैसे मिळालेत की आपल्याला पैसे मिळालेत. आपण बिझनेसमॅन आहोत, आपण बँकेत पैसे डिपॉझिट केलेत याचा अर्थ बँक ऑफ इंडियाला पैसे मिळालेत. बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. इथे ऍस्पेक्ट येईल बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. BOI बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. आता बँकेत आपण कॅश डिपॉझिट केली आहे. रिअल अकाउंटचा रूल हा सांग. रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बँकेत पैसे भरलेत म्हणजे आपल्या व्यवसायातून बँकेत कॅश गेलीये. कॅश वॉज गोज आउट. कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. आता रूल अप्लाय करायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे की बँक ऑफ इंडियात आपण पैसे भरले. बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. पर्सनल अकाउंटचा रूल डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. तर बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिटेड. Bank of India account debited. Then cash, real account. Debit what comes in, credit what goes out. आता बँकेत पैसे भरलेत म्हणजे कॅश आपल्याकडून गेली. कॅश गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. Cash goes out. Cash account should be credited. इथे कॅश अकाउंट क्रेडिट. या पद्धतीने आपण दुसरा ट्रान्झॅक्शन पूर्ण केला. त्यानंतर तिसरा purchased goods for cash rupees 4,000. Purchased goods for cash rupees 4,000. Purchased goods माल खरेदी केलाय. फॉर कॅश म्हणजे रोखीनं खरेदी केलाय. म्हणजे 4,000 रुपयाचा माल रोखीनं खरेदी केला. आता इथे कोणाकडून खरेदी केला हा मुद्दा अपेक्षित नाहीये. रोखीनं खरेदी केला. आता यामध्ये आपल्याला अकाउंट ओळखायची. आता माल खरेदी केला म्हणजे एक अकाउंट आपल्याला इथे मिळणार परचेसेस अकाउंट. परचेसेस अकाउंट. माल रोखीनं खरेदी केलाय म्हणजे कॅश अकाउंट.
तर प्रकार टाइप्स ऑफ अकाउंट बघूया. परचेसेस अकाउंट, नॉमिनल अकाउंट. क्लासिफिकेशन मध्ये हा भाग आपण अभ्यासलेला आहे. परचेसेस अकाउंट, नॉमिनल अकाउंट. कारण परचेसेस ही काही ऍसेट नाहीये किंवा ही काही व्यक्ती नाहीये. नॉमिनल अकाउंट. त्यानंतर कॅश करंट ऍसेट आहे म्हणजे रिअल अकाउंट. कॅश रिअल अकाउंट. आता रूल बघा. नॉमिनल अकाउंटचा डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. की माल आपण खरेदी केलाय, माल खरेदी केलाय म्हणजे आपल्याकडून पैसे गेलेले असणार आहेत. म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस. परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. की मालाची खरेदी केली हा आपला खर्च झालाय. परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ये परचेसेस अकाउंट डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिटेड. त्यानंतर रिअल अकाउंट, कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. माल खरेदी केलाय म्हणजे आपल्याकडून पैसे गेलेत, दुकानदाराला आपण पैसे दिलेत म्हणजे कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. Credit what goes out. So cash account credited. Cash account credited. त्यानंतर नेक्स्ट पुढचा ट्रान्झॅक्शन बघूया. नंबर 4. सोल्ड गुड्स. Sold goods for cash rupees 7,000. इथे जसा माल खरेदी केलाय तसा आपण व्यावसायिक आहोत, दुकानदार आहोत. इथे माल विकलाय. आता माल खरेदी केल्यावर एक आलं परचेसेस अकाउंट. इथे माल विकल्यावर एक येणार सेल्स अकाउंट. रोखीनं विकलाय म्हणजे इथे येणार कॅश अकाउंट, कारण पैसे मिळालेत आपल्याला. त्यानंतर माल विकलाय, कोणता अकाउंट येणार? तर सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. आता कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. सेल्स अकाउंट, नॉमिनल अकाउंट. सेल्स अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता माल विकलाय, अदृश्य आहे थोडक्यात, आपल्याला दिसत नाहीये विक्री. वस्तू दिसत आहेत पण विक्री दिसत नाही. नॉमिनल अकाउंट. आता रिअल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपण जेव्हा माल विकतो तेव्हा कॅश आपल्याला मिळते, पैसे आपल्याला रोख स्वरूपामध्ये इथे मिळालेले आहेत म्हणजे कॅश कम्स इन. कॅश comes in. Debit what comes in. Debit what comes in. Cash comes in. So cash account should be debited. Cash account ला इफेक्ट आपल्याला इथे डेबिट द्यावा लागेल. Cash account should be debited. त्यानंतर सेल्स अकाउंट, नॉमिनल अकाउंट. माल विकलाय. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. माल विकलाय म्हणजे हा आपला काही खर्च आहे का? तर नाही.
तोटा झालाय का? तर नाही. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, की माल विकल्यानंतर आपला डायरेक्ट इन्कम होणार आहे. हे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स सेल्स इज ॲन इन्कम. Sales is an income. Credit all incomes. Credit all incomes. So, sales account should be credited. Sales account should be credited. चौथा calculation. त्यानंतर नंबर 5, पेड वेजेस ₹300. पेड वेजेस ₹300. आता वेजेस पेड केले. वेजेस म्हणजे काय? मजुरी. एखादा कामगार कामाला बोलवला आणि त्याच्या कामाचा मोबदला म्हणून आपण त्याला मजुरी दिली, म्हणजे एक अकाउंट असणार आहे वेजेस अकाउंट. एक अकाउंट असणार आहे आपल्याकडे वेजेस अकाउंट. पेड वेजेस ₹300, ₹300 मजुरी दिली. आता ₹300 ही कॅश आहे, रोख रक्कम आहे, म्हणजे इथे दुसरं अकाउंट असेल कॅश अकाउंट. तर वेजेस अकाउंट क्लासिफिकेशन करताना त्याचा टाईप आहे नॉमिनल अकाउंट. वेजेस अकाउंट नॉमिनल अकाउंट आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट. कॅश अकाउंट रिअल अकाउंट. आता रूल अप्लाय करूया. नॉमिनल अकाउंटचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आपण मजुरी दिली आहे. आता मजुरी दिली म्हणजे पैसे खर्च झाले, एक्सपेन्सेस झाला. लॉस म्हणता येणार नाही, कारण ज्याला कोणाला आपण मजुरी दिली त्या व्यक्तीने काहीतरी काम केलेलं असणार आहे, त्यामुळे ते लॉस नाहीये. त्याला आपण मजुरी दिली, हा आपला खर्च आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणजे इथे येणार वेजेस is an expenses. Wages is an expenses. Debit all expenses. असा रूल अप्लाय होईल. Debit all expenses. So wages account should be debited. त्यामुळे वेजेस अकाउंटला आपण इथे डेबिट करणार आहोत. देन कॅश अकाउंट रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हा कॅश अकाउंटचा रूल आहे. आता मजुरी दिली आहे म्हणजे कॅश आली आहे का गेली आहे असा विचार करायचा. तर आपण जो कोणी मजूर असेल त्याला मजुरी दिली आहे म्हणजे ₹300 दिलेत, म्हणजे आपल्याकडून कॅश गेलेली आहे. कॅश goes out. Cash goes out. पैसे गेले आपल्याकडनं ₹300. कॅश गोज आउट. रूल काय आहे? क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो कॅश अकाउंट शुड बी क्रेडिटेड. इथे कॅश अकाउंटला क्रेडिट द्यायचं. आणि अजून एक ट्रान्झॅक्शन घेऊया छोटासा. 6 नंबर. रिसिव्ड कमिशन. Commission ₹500.
का कमिशन रिसिव्ड, आपल्याला कमिशन मिळालं, दलाली थोडक्यात काहीतरी काम केलं असेल त्याच्या मोबदल्यात आपल्याला 500 रुपये कमिशन मिळालंय. म्हणजे आता यामध्ये आपल्याला पुन्हा अकाउंट ओळखायचे. एक असणार आहे कमिशन 500 रुपये मिळाले म्हणजे रोख स्वरूपात मिळाले, त्यामुळे कॅश अकाउंट देखील. आणि कमिशन अकाउंट देखील. आता याच्यात सुद्धा कमिशन अलाउड, कमिशन रिसिव्ड पुढे घेणारच आहोत आपण नंतर. पहिल्यांदा कमिशन अकाउंट एवढाच विचार करा. कमिशन अकाउंट. आता कॅश रिअल अकाउंट. कॅश अकाउंट चा टाईप आहे रिअल अकाउंट. कमिशन अकाउंट नॉमिनल अकाउंट. कमिशन अकाउंट नॉमिनल अकाउंट. आता इथे रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करूया. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिसिव्ड कमिशन, आपल्याला कमिशन मिळालंय म्हणजे कॅश काय आहे, कम्स इन आहे. आपल्याला रोख रक्कम मिळाली आहे 500 रुपये. कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. रूल आहे डेबिट. हा इथे कमिशन कम्स इन. कमिशन रिसिव्ड. थोडक्यात की आपल्याला इथे कमिशन मिळालंय. रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन. इथे रूल अप्लाय करूया. डेबिट व्हॉट कम्स इन. सो कॅश अकाउंट शुड बी डेबिटेड. Cash account should be debited. Then commission account. Cash commission received in cash म्हणायला ठीक आहे. हा इथे कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. Then commission, nominal account. Rule काय आहे, debit all expenses and losses, credit all incomes and gains. की आपल्याला कमिशन जर मिळालंय, डेबिट कशाला द्यायचं, एक्सपेन्सेस किंवा लॉस असेल तर. आता कमिशन जर दुसऱ्याला दिलं तर तो आपला एक्सपेन्सेस होईल. पण इथे कमिशन आपल्याला मिळालंय म्हणजे तो आपला इन्कम आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. कमिशन इज अन इन्कम. कमिशन इज अन इन्कम. कमिशन इज अन इन्कम. रूल आहे क्रेडिट ऑल इन्कम्स. Credit all incomes and gains. So, commission account should be credited. Commission account should be credited. या प्रकारे आपण आज दुसरा चार्ट या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे. अशाच प्रकारचे पुढे काही चार्ट अजून होणार आहेत. आणि होमवर्क म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी असे काही ट्रान्झॅक्शन घेऊन आपल्या वहीमध्ये हे जास्तीत जास्त चार्ट सोडवायचे की जेणेकरून पुढचे टॉपिक तुम्हाला सोडवायला सोपे जातील, एक चांगला सराव मिळेल. थँक्यू.